तर मित्रांनो, काल माझ्या आईचा वाढदिवस होता. तर मी, माझा भाऊ, माझी छोटी बहीण, तिचा मुलगा आणि माझी 2 लेकरं आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये गेलो होतो. हॉटेल म्हणजे जास्त मोठं हॉटेल नव्हतं, असं ज्यूस प्यायच्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथे एक मस्तपैकी असा छानसा आम्ही वाढदिवस आमच्या आईचा साजरा केलेला आहे. बघा तुम्ही, खूपच आनंदात होतो आम्ही, माझी आई पण. आणि कालच्या एका छोट्याशा प्रसंगावरून मला असं समजलं की आपली आई खुश असली तर आपण खुश असतो बरं का मित्रांनो. कारण आपली आई आपल्यासाठी एवढं करते ना, ते आपण स्वतःही झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही. तर खरंच माझ्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मलाही खूपच आनंद झालेला आणि मला पण खूपच छान वाटलं बरं का. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, सकाळचं रुटीन प्रत्येक गृहिणींचं सेमच असतं आणि माझंही सेमच आहे. तर माझंही आजचं रुटीन चालू झालेलं आहे. तर बघा, माझी छोटी बहीण आहे, तिचा मुलगा आहे आणि ही माझी मुलगी आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर म्हटलं चला आता आपण सकाळची कामे वगैरे लवकर लवकर करून घेऊया, कारण मला आज जायचं आहे बाहेर. तर बघा किती छानशी आमच्या गुलाबाच्या रोपांना फुलं लागलेली आहेत. तर म्हटलं चला आता आपण स्वयंपाकापासून सुरुवात करूया. चहापाणी तर झालेलं आहे, पण स्वयंपाक करण्यासाठी मला काही सुचतच नव्हतं. वांगं करावं का शेवगा करावं मला काही कळतच नव्हतं. म्हटलं काय करावं, खरंच मला खूप मोठा प्रश्न पडला होता बरं का. मग म्हटलं चला आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करूया, म्हणून मी वांगा आणि शेवग्यामध्ये शेवग्याची भाजी निवडलेली आहे. आणि म्हटलं चला आता झणझणीत मस्तपैकी शेवग्याची भाजी करूया, म्हणून मी एकीकडे तव्यावर शेंगदाणे पण भाजायला ठेवलेली आहे आणि शेवगा पण उकडून घेतलेली आहे बरं का मित्रांनो. तर म्हटलं आता आपल्याला बाहेर जायचं असल्यामुळे लवकर लवकर घरातली कामे आटपलीच पाहिजेत, कारण रोजच्या टायमापेक्षा आज थोडंसं लवकरच काम आटपून घेणार आहे मी. म्हणून एकीकडे माझी आई पण मला थोडीशी मदत करत आहे, भांडे वगैरे घासलेली लावून रॅकमध्ये ठेवत आहे आणि एकीकडे मी स्वयंपाक वगैरे करत आहे. बघा तुम्ही. तर माझा मुलगा पण शाळेत गेलेला आहे, तो सकाळी लवकरच शाळेत गेलेला आहे, आज 9:15 वाजता. आणि मुलगी आहे ती पण बसलेली आहे, थोडंसं त्रास देते, थोडंसं गप्पा मारते, थोडंसं खेळते. म्हणून म्हटलं चला आता आपण संधीचा फायदा घेऊया आणि पटापट घरातले सर्व कामे करून घेऊया. म्हणून माझी एकीकडे शेवग्याची भाजी भात वगैरे झालेली आहे आणि आज मी भाकरी करणार आहे, कारण मला आज चपाती नकोशी वाटली, म्हणून मी बघा भाकरी पण एकीकडे करत आहे. आणि भाकरी झाल्यानंतर जेवणं वगैरे माझी झालेली आहेत मित्रांनो, कारण मी जेवणाचा व्हिडिओ काही बनवलेला नाही. फक्त मी भाकरी वगैरे स्वयंपाक वगैरे झालेलाच व्हिडिओ म्हणजे असा शूट केलेला आहे. तर बघा तुम्ही, त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मी भांडे पण घासून घेतलेली आहे, कारण मला जायचं होतं बाहेर. आणि मी बाहेर कशासाठी गेले हे तुम्हाला नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर मी भांडे पण लवकर लवकर घासून घेतलेली आहे बघा तुम्ही. आणि भांडे घासल्यानंतर म्हटलं आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायला पाहिजे. पण त्यातच माझी मुलगी आली, मला फार त्रास देत होती, कारण तिचं असं असते ना, मला कुठं जायचं म्हटलं की मला ते सोडतच नाही. पण तरीही काहीतरी करून तिला थोडंसं लाडीगोडी लावून माझ्या भावाने तिला खायला असं घरातलीच बनाना वगैरे तिला दिलेला आहे बघा तुम्ही. पण तरीही ती त्याच्यासोबत राहत नव्हती, मम्मी मम्मी करतच होती बघा. आणि माझ्याकडं आलीच ती. त्यानंतर तिला मी केळीचं साल्टं वगैरे काढायला सांगितलं, तिला थोडंसं गोड गोड बोललं मी. आणि मग मी बाहेर जायला रेडी होणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघत जावा, मला लाईक सबस्क्राईब करत जावा मित्रांनो. चला तर मग बाय.